नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 11वी इतिहास विषयाबद्दल चर्चा करणार आहे। तर प्रकरण 8 मौर्यकालीन भारत या पाठाबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करून घ्या। पहिला मुद्दा आहे मगध साम्राज्याचा उदय। मगध साम्राज्याबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती पाहिजे आहे। त्यानंतर नंद आणि मौर्य साम्राज्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आहे। नंतर नंद घराणे मगध साम्राज्याच्या उदयापूर्वीचं घराण्याविषयी माहिती पाहिजे आहे। त्यानंतर मौर्य साम्राज्याचा उदय कसा झाला, मौर्य साम्राज्याचा प्रमुख राजा कोण होता, सम्राट अशोक होता, याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे। नंतर राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन याविषयी सुद्धा आपल्याला सविस्तरपणे माहिती पाहिजे आहे। मग राज्यव्यवस्था म्हणा, व्यापार, साहित्य, कला आणि व्यवस्थापन आणि समाज जीवनाविषयी आपल्याला विशेष माहिती पाहायचा आहे। अशा प्रकारे पहिला मुद्दा आहे मगध साम्राज्याचा उदय। त्यापूर्वी आपण त्याची पार्श्वभूमी पाहूया। भारतात अस्तित्वात असलेल्या 16 महाजनपदाचा इतिहास आपण 6व्या पाठात पाहिलेलो आहोत। तर या महाजनपदांपैकी आपल्याला काशी म्हणा, कोसल, अवंती, मगध या 4 महाजनपदांमधील संघर्षात मगधाची राजसत्ता प्रबळ होत गेलेली होती आणि मगधाचं साम्राज्य उदयाला आलं। आणि मगधाचे साम्राज्य हे भारतातील पहिलं साम्राज्य होतं। या साम्राज्याची प्रशासन व्यवस्था अधिक विकसित आणि विविध विभागाच्या द्वारे कार्य करणारी होती। त्यामुळे साम्राज्याच्या अस्तित्वासाठी अनेक घटक आवश्यक असतात। उदाहरणार्थ विस्तृत भूप्रदेशावर सत्ता म्हणा, कर रूपाने जमावणाऱ्या महसुलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा म्हणा, सम्राटाच्या हाती असणारी सर्व सत्ता आणि त्याच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारे सैन्य म्हणा। अशा प्रकारे धर्मनिधीचे उपयोजन सम्राटाच्या सत्ताला पुष्टी देण्यासाठी केले जातं। सत्ताधारी कुलांमध्ये सत्ता आणि तत्संबंधीचे अधिकार एकवटले जातात। अशा प्रकारे मगध साम्राज्याचा उदय होण्यापूर्वीच्या ह्या घटना आपण पाहिलेलो होतो। आता आपण मगध साम्राज्याचा उदय कसा झाल्याविषयी माहिती पाहणार आहोत। तर प्राचीन भारतात जी महाजनपदे होती त्यामध्ये मगध हे काय होतं, महत्त्वाचं साम्राज्य होतं किंवा राज्य होतं। सुपीक समृद्ध जमीन आणि बारमाही वाहणाऱ्या नद्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय, व्यापारी बाजारपेठ इत्यादी कारणामुळे काय झालेलं होतं, मगध साम्राज्य बलवान होत गेले। आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगधावर हर्यक नावाच्या राजघराण्याची काय होती, सत्ता होती। महाभारतात हर्यक घराण्याचा आपल्याला उल्लेख येतो। म्हणजे बिंबिसार हा या घराण्यातील काय होता, पहिला प्रसिद्ध राजा होता। त्याचे वडील महापद्म यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी त्यांनी स्थापन केली होती। म्हणजे बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्यांनी मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली। शेजारच्या अंगराजावर आक्रमण करून ते जिंकून घेतलं। या विजयाचे मगधाचे साम्राज्य ते वाढलेलं दिसून येतं। म्हणजे बिंबिसाराने कोसल, लिच्छवी, विदेह, भद्र अशा अनेक राजघराण्यांशी त्याने वैवाहिक संबंध जोडून त्या जोरावर आपले विस्तार करून पुढे नेलेले होते। गिरिव्रज दुर्गीच्या पायथ्याशी त्यांनी राजगुरू ही नवी राजधानी स्थापन केली। बिंबिसाराची हत्या करून त्याचा मुलगा हर्यक घराण्यातील बिंबिसार यांची हत्या करून त्याचा मुलगा काय होता, अजातशत्रू हा गादीवर आला। त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण अवलंबलं। त्यांनी मगधाचे राज्य विंध्य पर्वताच्या विस्तारापर्यंत पसरवलेलं दिसून येतं। मग अजातशत्रूंनी गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग बांधलेला आहे। स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचं ते एक महत्त्वाचं केंद्र बनलं। पुढील काळात हेच पाटलीग्राम पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागलं। ते मौर्य साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं। हा पाटलीग्राम किंवा पाटलीपुत्र सध्याच्या बिहार राज्यामधील पटना हे राजधानी म्हणून ओळखलं जातं। बघा, नंतर जनतेने मौर्य राजा नागदासकेला पदच्युत करून शिशुनाग या त्यांच्या मंत्र्याला त्यांनी राजा म्हणून निवडले। शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळात राज्य केले। आणि त्यानंतर महापद्मानंद यांनी मगधाची गादी बळकावली आणि नंदवंशाची त्यांनी काय केली, स्थापना केलेली आहे। अशा प्रकारे आता आपल्याला सहज जाता जाता याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे की पाटलीपुत्र हे काय आहे, प्राचीन काळातील एक महत्त्वाचं नगर असून पाटलीपुत्र हे प्राचीन शहरातील शिशुनाग म्हणा, नंद, मौर्य, गुप्त आणि पाल या घराण्याची किंवा राजसत्ताची ती काय होती, महत्त्वपूर्ण एक राजधानी म्हणून होती। पाटली हा एक काय आहे, भाताचा प्रकार आहे। त्यामुळे या शहराला पाटलीपुत्र किंवा पाटलीग्राम असं नाव पडलं। मेगस्थेनीसचा इंडिका या ग्रंथात पाटलीपुत्र या नगराचा उल्लेख पोलीबोथरा असा केलेला आहे। असं पाटलीपुत्राबद्दल आपल्याला माहिती पाहता येतं। किंवा सध्याच्या प्रेझेंटमध्ये बिहार राज्यातील पटना हे पाटलीपुत्र या नावाने प्राचीन काळी ओळखलं जात होतं। बघा विद्यार्थ्यांनो, मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील त्यामध्ये कारणीभूत होत्या। म्हणजे गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोठ्याच्या ठिकाणी मगधाचं नियंत्रण होते। अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आलेला आहे।
आणि दूरवरच्या प्रदेशाशी व्यापार वाढवण्यात मगधाला यश मिळालं. मगधाला नैसर्गिक साधन संपत्तीचे वरदान लाभले होते. विशेषतः भात शेतीसाठी उपयुक्त सुपीक जमीन लाभली होती. साम्राज्य विस्तारामुळे मगधामध्ये भर पडली होती. जंगलातून मिळणारे लाकूड म्हणा, हस्तिदंत, लोकड, तांबे यांचे शोध विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रादेशिक उद्योगांना या काळात मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. राजकीय महत्त्वाकांक्षाच्या बरोबरीनेच धनधान्याची आणि व्यापाराची सुबत्ता ही देखील मगध राजसत्तेच्या विकासासाठी आणि बलाढ्य साम्राज्य सत्ता स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसतो. बघा, नंद आणि मौर्य साम्राज्याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. पहिल्यांदा आपण नंद घराण्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर पुराण ग्रंथांमध्ये नंद घराण्याचं वर्णन केलेलं आहे. अजातशत्रूच्या काळात विस्तारलेले मगधाचे साम्राज्य महापद्माने अधिक विस्तारित केलेलं आहे. म्हणजे काही विद्वानांच्या मते नंदाचे राज्य दक्षिणेत नांदेडपर्यंत होते, तर काहींच्या मते मैसूरपर्यंत. यावरून महापद्मानंद हा भारताचा काय होता, महान सम्राट होता असे म्हणता येईल. धनानंद हा नंद वंशातला काय होता, शेवटचा राजा होता. त्यांच्या काळात राज्याचा खजिना हा अत्यंत समृद्ध होता. म्हणजे त्यांचे लष्करी सामर्थ्य देखील प्रचंड होतं. त्यांच्या लष्करात 2 लाख पायदळ, 60,000 घोडदळ, 6,000 लढावक्के आणि 2,000 रथ होते. अशा प्रकारे नंदाच्या काळात काय होतं, मध्यवर्ती सत्तेच्या दृढीकरणात सहाय्यभूत ठरलेला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे महसुलासाठी कर पद्धतीला दिलेलं महत्त्व होतं. म्हणजे साम्राज्य विस्ताराबरोबर आर्थिकदृष्ट्या काय झालेलं होतं, राज्याची भरभराट होऊ लागली होती. राज्याचा खजिना सदैव भरलेला असेल. नंदांनी कालवे बांधलं, जलसिंचनाची सोय केली. शेतीच्या विकासासाठी शासनाकडून अशा प्रकारच्या जलसिंचनाची सोयी करणे हे काय होतं, महत्त्वाचं होतं. म्हणजे तसेच त्या मार्गे व्यापारही चालत असे. चंद्रगुप्त मौर्याने इसवी सनापूर्वी 321 मध्ये पाटलीपुत्रावर आक्रमण करून काय केलेली होती, नंद घराण्याची सत्ता संपुष्टात आलेली होती. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हे नंद घराण्याची सत्ता नाश करण्यासाठी महत्त्वपूर्ण किंवा कारणीभूत ठरलेले मौर्य साम्राज्याचे किंवा मगध साम्राज्याचे राजे होते. नंतर आपल्याला मौर्य साम्राज्याच्या उदयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. नंद घराण्याचा धनानंद हा काय होता, एक प्रजाजनाचा विचार न करणारा जुलमी राजवट करणारा राजा होता. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याने त्याचा नाश केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यानंतर मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुसंघटित आणि सुनियंत्रित असं पहिलेच साम्राज्य होतं. आणि धार्मिक ग्रंथ आणि इतर साहित्य म्हणा, कोरीव लेख, नाणीशिल्पे इत्यादी साधण्याचे साहाय्य या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थिती अधिक स्पष्ट होते. मौर्याचे साम्राज्य भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर पसरवलेलं होतं व त्याचे नियंत्रण एका सत्तेकडून होत होते. म्हणजे या सत्तेकडून राजकीय व्यवस्थेमध्ये एकसूत्रता आणली गेली. चंद्रगुप्त मौर्याने काय केलेला होता, नंदाचा पराभव केला होता व मौर्य घराण्याची त्यांनी काय केलेली होती, स्थापना केली होती. चंद्रगुप्त मौर्य याला महावंश या ग्रंथातून जम्बूद्वीपाचा म्हणजेच भारतवर्षाचा सम्राट होता असं म्हटलं आहे. वायव्येकडील, उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अनेक लहान मोठी राज्ये जिंकून मौर्यांनी एक बलाढ्य राज्यसत्ता निर्माण केली. चंद्रगुप्ताचे ग्रीक राज्य शेल्युकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांचं ग्रीक राज्य शेल्युकस यांच्याशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचं असून या युद्धामुळे मौर्य साम्राज्याची सीमा वायव्येकडून हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचली होती. म्हणजे मौर्याचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडे गुजरात, तसेच उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारलेला आपल्याला दिसून येतो. बघा, इसवी सन पूर्व 298च्या सुमारास चंद्रगुप्ताचं काय झालेलं होतं, निधन झालं होतं. त्यांच्यानंतर त्याचा पुत्र हा बिंदुसार गादीवर आला. त्यांच्या कारकिर्दीत तक्षशिलेचे प्रजाजनांनी केलेले बंड त्यांनी आपला पुत्र अशोक यास पटवून शमवलेला आहे. म्हणजे बिंदुसाराच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिले होते. इसवी सन पूर्व 273 साली बिंदुसारचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बिंदुसारचा पुत्र हा कोण असणार आहे, सम्राट अशोक असणार आहे. मौर्य साम्राज्याचा प्रथम संस्थापक किंवा प्रमुख राजा कोण होता, चंद्रगुप्त मौर्य होता. त्यांचा पुत्र हा बिंदुसार होता आणि त्याचा पुत्र हा सम्राट अशोक होता. म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मौर्य साम्राज्याचा संस्थापकाचा नातू सम्राट अशोक म्हणून ओळखलं जातं. बिंदुसारच्या मृत्यूनंतर म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा किती प्रशासक होता, म्हणजे सामर्थ्यशाली होता, तेवढा त्याचा पुत्र बिंदुसार नव्हता. म्हणून त्यांनी त्यांचं साम्राज्य कसं केलं,
100 विवाह करून वैवाहिक संबंध सोडून त्यांनी काय केला, आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर ते त्याचा मुलगा सम्राट अशोक हा कार्यक्षम निघालेला आणि कर्तबगार निघालेला दिसून येतो. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर अशोक मौर्य साम्राज्याचा काय बनलेला आहे, सम्राट बनलेला आहे. इसवी सन पूर्व 268 साली त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे त्यांनी देवान पियो पियोदशी राजा म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख त्यांनी करून घेतलेला आहे. त्यांचे अनेक शिलालेख व स्तंभालेखातून त्याचा वर्णन आपल्याला दिसून येतो. मग राजवटीच्या प्रारंभी सम्राट अशोकाची धोरणे पूर्वजांप्रमाणे दिग्विजयाची व राजविस्ताराचं होतं. त्याने कलिंगवर आक्रमण करून ते जिंकून घेतलं. म्हणजे त्यांनी जेव्हा सत्ता आपल्या हातात गेलं त्याच्या राजवटीच्या प्रारंभी सम्राट अशोकाचं धोरण कसं होतं, त्यांच्या पूर्वजांप्रमाणे ते दिग्विजय करायचं किंवा साम्राज्य विस्तार करायचं त्यांची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे पहिल्यांदा त्यांनी कलिंगवर आक्रमण करून तो जिंकून घेतला. आणि अशोकाचा कलिंग विजय हा इतिहासाला आणि त्यांच्या जीवनाला एक निराळे वळण देणारा ठरलेला दिसून येतो. म्हणजे कलिंग हे राज्य तेव्हाचं आता उडीसा हे राज्य म्हणून समजलं जातं. कलिंगवर विजय मिळवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी करावी लागली. इतकं मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली की त्यातून त्या राज्यामध्ये एकतर लहान मुले, वयस्कर असंच राहिले, विधवा स्त्रिया राहिल्या. त्यामुळे सर्व काही सैन्य मारलं गेलं आणि रक्तबंबाळनं सर्व मैदान पसरलेलं होतं. त्यावेळी सम्राट अशोकाचं मन परिवर्तन झालं आणि त्याच ठिकाणी तो माती हातात धरून यापुढे मी युद्ध करणार नाही असं शपथ घेतो. तेव्हापासून त्यांनी अहिंसा मार्ग स्वीकारून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. अशा प्रकारे या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली. अशोकाचा विजय जरी झाला तरी कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विलासांनी त्यांच्या मनात काय झालं, परिवर्तन घडून आलं. अहिंसा प्रधान शांतीवादी बौद्ध धर्माकडे त्याचं मन वेधलं गेलेलं होतं. दिग्विजयाची जागा विजयाने म्हणजे धम्म विजय घेतली. त्याने जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्शामुळे आणि तो व्यवहारात उतरवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळेच त्यांची कारकीर्द ही महत्त्वाची ठरलेली आहे. धम्मविजयाच्या अंमलबजावणीसाठी अशोकाने काही नव्या गोष्टीचा अवलंब केला आहे. उदाहरणार्थ धम्म महामात्राची नेमणूक म्हणा, मद्यपान बंदी म्हणा, नैतिक आचरणासंबंधीचे आदेश इत्यादी. म्हणजे नैतिक तत्वाचे अधिष्ठान प्राप्त झालेल्या सदाचार संपन्न व्यवहार म्हणजेच काय, अशोकाचा धम्म होय. अशा प्रकारे धम्म विजयाच्या अंमलबजावणीसाठी अशोकाने अनेक नव्या गोष्टीचा अवलंब केलेला होता. त्यामध्ये उदाहरण म्हणजे धर्म महामात्राची नेमणूक म्हणा, मद्यपानाची बंदी म्हणा, नैतिक आचरणासंबंधीचे आदेश इत्यादी. नैतिक तत्वाचे अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचार संपन्न व्यवहार म्हणजेच काय होतं, अशोकाचा धम्म होय. अशा प्रकारे धम्माचा प्रसार करण्यासाठी त्याने संघ बनवले आणि त्यांना देशोदेशी रवाना सुद्धा केले. भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतर राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरलेली होती. कालाशोक राजांनी वैशाली येथे दुसरी परिषद भरवली होती. अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद राजधानी पाटलिपुत्र येथे भरवलेला दिसून येतो. मग अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे सक्षम नव्हते. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा काय होता, शेवटचा राज्य होता. अशा प्रकारे पुष्यमित्र त्यांच्या सेनापतींनी त्यांची हत्या केली आणि तो सत्तेवर आला. अशा प्रकारे सम्राट अशोक अनेक राज्य जिंकून घेतलं. त्यामध्ये कलिंगचा विजय हा महत्त्वपूर्ण ठरतो. कलिंग या राज्यावर त्यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांचं मन परिवर्तन होतं. प्रचंड मनुष्यहानी, रक्तबंबाळ झालेले मैदान पाहून त्यांनी यापुढे युद्ध करणार नाही असं शपथ घेतात आणि तो धर्माकडे वळतात. बौद्ध धर्माचा त्यांनी प्रसार करतात. भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा त्यांनी श्रीलंकेमध्ये वगैरे त्यांचा पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा याला बौद्ध धर्माचा प्रसारासाठी पाठवतात. त्यांनी असताना एवढं सुधारणा वगैरे त्यांनी करतात. मग त्यांच्यानंतरचे जे काही कार्यकर्ते निघाले ते अकार्यक्षम निघाले. त्यांची पुढील पिढी आणि शेवटचा मगध साम्राज्याचा राजा होता बृहद्रथ, हा शेवटचा राजा होऊन गेला. आणि बृहद्रथचा सेनापती कोण होता, पुष्यमित्र होता. सेनापती त्यांना आजारी असताना बोलण्यास जाण्याच्या निमित्ताने जातो आणि त्यांचा तो हत्या करतो. तिथून पुष्यमित्र या शुंग घराण्याची स्थापना झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर तो शुंग असल्यामुळे तो हिंदू धर्माचा प्रसाराला विशेष महत्त्व देतो. तेव्हा बौद्ध धर्माचा प्रसाराला म्हणजे एक प्रकारे तिथं त्यांची बौद्ध धर्माच्या प्रसाराची प्रगती थांबतो तिथं आणि हिंदू धर्माला विशेष महत्त्व प्राप्त झालेला दिसून येतो. अशा प्रकारे आपण अधिक माहितीसाठी पाहणार आहोत. अशोकाच्या शिलालेखातून पश्चिमेकडील जगातील त्यांच्या अनेक समकालीन राजाचा उल्लेख होतो. म्हणजे
अशोकाने 13 शिलालेख किंवा अभिलेख स्थापन केलेले होते. त्यांनी ठिकठिकाणी ते स्थापन केलेले असल्यामुळे पश्चिमेकडील जगातील त्यांच्या अनेक समकालीन राज्याचा त्यामध्ये उल्लेख असलेला आपल्याला दिसून येतो. एका शिलालेखातील उतार्यातून त्यांनी ग्रीक राजा अंतियोक आणि अंतियोकाच्या राज्यापलीकडील प्रदेशातील 4 ग्रीक राजे तुलमाय म्हणा, अंत्यकिना म्हणा, मक आणि अलेक्झांडर या राज्याची त्यांनी ओळख पटली आहे. म्हणजे ते म्हणजे सिरियाचा अँटिओकस दुसरा म्हणजे थिओकस इसवी पूर्व 260 ते 246, इजिप्तचा टॉलेमिक दुसरा फिलाडेल्फस इसवी पूर्व 285 ते 247, मॅसिडोनियाचा अँटिगोनस आणि गोनेटस इसवी पूर्व 276 ते 239, सायरीनचा मगस आणि इफिरसचा अलेक्झांडर हा उतारा प्राचीन भारतीय इतिहासाचा कालानुक्रम जुळवण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा काय आहे, दुवा आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या शिलालेखाद्वारे विशेष माहिती आणि समाज सुधारणाचे कार्य, एक रस्ता म्हणा त्या काळचं, किंवा प्रवाशांसाठी धर्मशाळा म्हणा, किंवा रस्त्याचे दुतर्फे झाडे लावायचे म्हणा, अनेक सुधारणा, विहिरी म्हणा खोदवले गेल्या. ठिकठिकाणी त्यांना समाजातील लोकांना चांगले आचरणासाठी ठिकठिकाणी चांगले सुविचार वगैरे त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. राज्यव्यवस्थेविषयी माहिती पाहत असताना मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप हे कौटिल्याचे अर्थशास्त्र, मेगास्थेनिसचा इंडिका या 2 ग्रंथांमधून आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधून आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल काय होता, शासनकर्ता होता. त्याने एक सुनियंत्रित यंत्रणा उभी केली. तत्कालीन आर्थिक स्थिती आणि मौर्य काळातील गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येतो. म्हणजे मौर्य सम्राटांनी एक छत्री साम्राज्य व्यवस्था निर्माण केली होती. त्याचबरोबर या साम्राज्याचे विस्तारलेले सीमा लक्षात घेता प्रशासन सत्तेची विकेंद्रीकरण देखील सुरू झालेलं आहे. म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी काय आहे, बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्र्यांची परिषद असे. दैनंदिन राज्यकारभारासाठी त्यातील काही मंत्र्यांची समिती असे, ज्यास मंत्रणा असे संबोधले जाईल. प्रशासनाची विविध खाती निर्माण करून त्यावर अनुभवी आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक वर्ग नेमून मौर्यांनी प्रशासनाची स्थिर चौकट निर्माण केलेलं दिसून येतो. या अधिकाऱ्यांना अमात्य असं म्हणत प्रधान, समाहर्ता, महसूल, सन्निदाता, अर्थ, सेनापती, युवराज यासारख्या एकूण 18 अमात्याचा उल्लेख अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणजे कौटिल्याने 3 प्रशासकीय विभागाची माहिती दिलेली आढळते. मौर्य साम्राज्यातील अधिकाऱ्याच्या उतरंडीची रचना म्हणा, सम्राट या पदापासून सुरुवात होऊन ग्रामीण या शेवटच्या पदांपर्यंत केलेली होती. म्हणजे प्रजाजनांना स्थानिक पातळीवर अंतर्गत कारभारात बऱ्याच प्रमाणात स्वायत्तता दिलेली होती. अशा प्रकारे मौर्य राज्य हे प्रशासनाचं काय आहे, विकेंद्रीकरण झालेले होते. मौर्य प्रशासनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजाची भौतिक आणि नैतिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आहे. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणं, स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणं, अधिकाऱ्यांना विशिष्ट वेतन पद्धती लागू करणं, राज्यातील व्यापारावर नियंत्रण ठेवणं इत्यादी बाबींमुळे मौर्य राज्यव्यवस्थेची प्रशंसा केली जातात. व्यापार या पुढील मुद्द्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे मौर्य साम्राज्याच्या महसुलात एक प्रकारे वाढ झालेला आहे. म्हणजे त्यापैकी बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा एक महत्त्वाचा काय होता, कर होता. म्हणजे भाग हा उत्पन्नाचा कराचा वाटा होता. शेत जमीन म्हणा, शेतीचे उत्पन्न यातून मिळणारा कर हा राज्यव्यवस्थेचा काय आहे, मूलभूत पाया होता. त्याकडेच या काळात उद्योगांनाही चालना मिळाली होती. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. याशिवाय धातुकाम, लाकूड काम, हस्तिदंतावरील कलाकुसर म्हणा, सूतकताई, विणकाम असे अनेक व्यवसाय चालू होते. समृद्ध शेती आणि भरभराटी असलेले अनेक उद्योगधंदे यामुळे भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा होता. म्हणजे शेतजमीन आणि शेतीचे उत्पादन यातून मिळणारा कर हा राज्यव्यवस्थेचा काय होता, मूलभूत पाया होता. त्याकडे त्या काळात उद्योगांनाही चालना मिळालेली होती. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. म्हणजे याशिवाय धातुकाम म्हणा, लाकूड काम म्हणा, हस्तिदंतावरील कलकुसर, सूतकताई, विणकाम असे अनेक व्यवसाय चालू होते. म्हणजे समृद्ध शेती आणि भरभराटीस आलेले अनेक उद्योगधंदे यामुळे अंतर्गत आणि परदेशी व्यापारी भरभराटीला आलेला होता. म्हणजे भूमार्ग आणि जलमार्ग यातून अंतर्गत व्यापार चालत असे. अनेक राजमार्ग आणि व्यापारी मार्ग या काळात निर्माण केले गेले. पाटलिपुत्र ते तक्षशिला, पाटलिपुत्र ते काशी, उज्जयिनी, पाटलिपुत्र ते ताम्रलिप्ती असे अनेक प्रमुख मार्ग अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे लोखंडाचा वाढता वापर, तसेच लोखंडी अवजारांमधील वाढते वैविध्य, रंगवलेली मातीची भांडी आणि दक्षिण
भारतापर्यंतचे त्याचे वितरण हे व्यापाराचे विस्ताराचे एक निर्देशन आहे. भारताच्या किनारपट्टीवरील भरूच म्हणा, रोरुक म्हणा, रोडी, सोपारा आणि ताम्रलिप्ती अशी अनेक बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. भारताचा ग्रीस, रोम, इजिप्त, सिरिया, बॅक्ट्रिया म्हणा, श्रीलंका इत्यादी देशाशी व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. भारतामधून या देशाकडे सुती आणि रेशमी कापड, क्षौम, लिनन, जरीची वस्त्रे, मसाले, हिरे, हस्तिदंत, सुगंधी द्रव्ये इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात. म्हणजे काच, सामान म्हणा, कापड रंगवण्याचे विविध रंग इत्यादीची आयात केली जाईल. मालाच्या उत्पादनावर तसेच त्यांच्या आयात निर्यातीवर सरकार कर वसूल करत असे. म्हणजे तत्कालीन साधनात वर्तनी नावाच्या वाहतुकीचा कराचा आणि शुल्क नावाच्या जकात कराचा उल्लेख आढळतो. त्यांच्या मोबदल्यात सरकार मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे. व्यापारी तांड्याचे संरक्षण करण्यासाठी चोर, रज्जुक आणि सीमास्वामी असे अधिकारी सरकारी नेमले होते. अशा प्रकारे भारताचे वितरण हे व्यापाराचे विस्ताराचे एक निर्देशन असून भारताच्या किनारपट्टीवरील काय आहे, भरूच, रोरुक, सोडी, सोपारा, ताम्रलिप्ती असे अनेक बंदरे त्या काळी काय होतं, व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. आणि भारताचा ग्रीस, रोमन, इजिप्त, सिरिया, बॅक्ट्रिया, श्रीलंका इत्यादी देशाशी त्या वेळेला मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. भारताकडून या देशांकडे सुती व हस्तिदंत, सुगंधी द्रव्य इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात होत्या. त्याचबरोबर काच, सामान म्हणा, कापड रंगवण्याचे विविध रंग म्हणा इत्यादी वस्तूची त्या काळी काय केलेलं असायचे, आयात केला जात असे. म्हणजे मालाच्या उत्पादनावर तसेच त्यांच्या आयात निर्यातीवर सरकार कर वसूल करत असे. म्हणजे तत्कालीन साधनात वर्तनी नावाच्या वाहतुकीचा कराचा आणि शुल्क नावाच्या जकात कराचा उल्लेख त्यावेळी आढळतो. त्यांच्या मोबदल्यात सरकार मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे. व्यापारी तांड्याचे संरक्षण करण्यासाठी चोर, रज्जुक आणि सीमास्वामी हे अधिकारी सरकारने नेमलेले होते. पुढचा पॉईंट आहे आपल्याला साहित्य अभूयाविषयी माहिती पाहायचं आहे. साहित्यांमधून लोकांच्या विचारसरणीची आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची माहिती आपल्याला यातून मिळतो. बघा, मौर्य काळात संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेतील साहित्याचा प्रभाव देखील आपल्याला दिसून येतो. म्हणजे जैन व बौद्ध धर्म प्रसारासाठी प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती झाली. यात प्रामुख्याने पाली म्हणा, अर्धमागधी म्हणा, मागधी म्हणा, सूरशैनी म्हणा, महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर केला गेला आहे. पाणिनीचा अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ याच काळात रचला गेला. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास यांनी स्वप्नवासव दत्तम यासह 13 नाटके त्यांनी लिहिलेली आहेत. या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा एक ग्रंथ होय. हा ग्रंथ 15 विभागात असून त्यामध्ये एकूण 180 प्रकरणे आहेत. म्हणजे अर्थशास्त्रात राजापासून गणिकांपर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयाची चर्चा त्यांनी केलेली आढळते. अशा प्रकारे साहित्यामधून लोकांच्या आर्थिक विचारसरणीची आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थितीची माहिती मिळत असून मौर्य काळात संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच आपल्याला पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेतील साहित्याचा प्रभाव देखील आपल्याला दिसून येतो. म्हणजे या प्राकृत जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी प्राकृत भाषेत त्या काळी साहित्य निर्मिती झाली. त्यात प्रामुख्याने पाली, अर्धमागधी, मगधी आणि शूरशैनी, महाराष्ट्र इत्यादी प्राकृत भाषेचा सुद्धा त्यांनी वापर केलेला आहे. पाणिनीचा अष्टाध्यायी हा काय आहे, त्या काळातील एक जगप्रसिद्ध ग्रंथ त्याच काळात रचला गेलेला आहे. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास म्हणजेच स्वप्नवासव दत्त यासह 13 नाटके त्यांनी लिहिली. या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा असून हा ग्रंथ 15 विभागात असून त्यामध्ये एकूण 180 प्रकरणे आहेत. अर्थशास्त्रात राजापासून गणिकांपर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयाची त्यांनी चर्चा केलेली आढळते. म्हणजे मौर्य काळात संस्कृत बरोबर प्राकृत भाषेत विपुल प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली. विशेषतः सम्राट अशोकाने आपल्या आज्ञा प्राकृत भाषांच्या शिलांवर आणि स्तंभावर कोरलेले आढळतात. बौद्ध साहित्यातील त्रिपिटक ग्रंथाचे संपादन याच काळात झालेलं आहे. त्रिपिटकांपैकी अभिधम्म पिटक हा ग्रंथ 3ऱ्या बौद्ध परिषदेनंतर रचला गेला. हा काळ जैन साहित्याच्या दृष्टीने समृद्ध होता. म्हणजे दाशवैकालिक म्हणा, उपसका दशांग म्हणा, आचार रंगसूत्र म्हणा, भगवती सूत्र इत्यादी प्रसिद्ध जैन ग्रंथ याच काळात रचला गेलेला आहे. अशा प्रकारे साहित्याच्या क्षेत्रामध्ये विचार करताना त्रिपिटकांपैकी अभिधम्म पिटक हा ग्रंथ सुद्धा काय आहे, बौद्ध परिषदेनंतरच रचला गेलेला आहे. हा काळ जैन साहित्याच्या दृष्टीने सुद्धा काय होता, समृद्ध होता. त्या काळातील दाशवैकालिक हा ग्रंथ म्हणा, उपासक दशांग म्हणा, आचार रंगसूत्र, भगवती सूत्र इत्यादी जैन ग्रंथ सुद्धा याच काळात रचले गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे कला आणि साहित्य.
कला आणि स्थापत्य या मुद्द्यांविषयी आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायचं आहे. मौर्य राज्याच्या स्थापनेनंतर देशात सुखशांती, समृद्धी आणि सुव्यवस्था लागलेली होती. मौर्यकालीन कला म्हणजे प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा हा प्रारंभ होय. म्हणजे मौर्य काळात दगड घडवणे आणि कोरणे यात कारागिरांनी लक्षणीय नैपुण्य संपादन केलेले होते असे दिसते. दोन्हीतले शिल्पकलेची अभिव्यक्ती आणि दगड घडवल्यानंतर त्याला आरशी, गुळगुळीतपणा आणण्याचे तंत्र यातील नैपुण्यही दिसतं. म्हणजे यालाच मौर्यकालीन घोटाळे म्हणतात. या काळात घडवलेल्या यक्ष आणि यक्षी यांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. विशेषतः यक्षीच्या मूर्ती सुंदर आणि सुबक आहेत. दिदारगंज येथील प्रसिद्ध चौरधारिणी मूर्तीचा समावेश त्यामध्ये केला जातो. या काळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती आणि बेसनगर आणि पाटणा येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा मथुरा वस्तू संग्रहालयात पारदर्शित केलेल्या आहेत. अशा प्रकारे कलेच्या क्षेत्रात पाहायचं असेल तर आपल्याला मौर्य राज्याच्या स्थापनेनंतर सुखशांती, समृद्धी, सुव्यवस्था त्या काळात नांदलेली होती. तर मौर्य काळातील कला म्हणजे ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा एक प्रकारे प्रारंभ होता. म्हणजे मौर्य काळात दगड घडवणे आणि ते कोरणं यात कारागिरांनी लक्षणीय नैपुण्य संपादन केलेले होते. तर दोन्हीतील शिल्पकलेची अभिव्यक्ती आणि दगड घडवल्यानंतर त्याला आरशी आणि गुळगुळीतपणा आणण्याचं तंत्र यालाच आपण मौर्यकालीन काय म्हणतो, घोटाई असं म्हणतो. म्हणजे या काळात घडवलेले यक्ष व यक्षी यांच्या मूर्ती म्हणा सापडलेल्या आहेत. विशेषतः म्हणजे यक्षीच्या मूर्ती सुंदर आणि सुबक आहेत. दिदारगंज येथील प्रसिद्ध चौरधारिणीच्या मूर्तीचा समावेश त्यामध्ये केलेला जातो. या काळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती आणि बेसनगर आणि पाटणा येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा मथुरा वस्तू संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत. बघा, सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील शिल्पाकृती हे मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे काय आहेत, नमुने आहेत. रामपूर्वा आणि लौरिया नंदगड येथील शीर्षस्तंभावर सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. म्हणजे सांकेशा येथील स्तंभ शीर्षावर हत्तीची शिल्पाकृती आहे. सारनाथ येथील स्तंभ शीर्षावर 4 सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. म्हणजे 4 सिंहाचे शिल्प हे भारतीयाचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील शिल्पाकृती हे काय आहे, मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचा नमुने असून रामपूर्वा आणि लौरिया नंदनगड येथील स्तंभ शीर्षावर सिंहाचे काय आहेत, एक प्रकारे शिल्पाकृती आहेत. म्हणजे सांकीशा येथील स्तंभ शिल्पावर सुद्धा हत्तीच्या शिल्पाकृती आहेत. सारनाथ येथील स्तंभ शीर्षावर 4 सिंहाच्या शिल्पाकृती आहेत, जे आपले कुठे दिल्ली येथे असून 4 सिंहाचे शिल्प हे भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहेत. अशा प्रकारे दिदारगंज येथील प्रसिद्ध चौरधारिणीची मूर्ती आपल्याला येथे पाहता येते. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, दिदारगंज येथील काय आहे, हे प्रसिद्ध चौरधारिणीची मूर्ती आहे. आता आपल्याला मौर्यकालीन स्थापत्यांमध्ये कोरीव लेण्यांची सुरुवात झालेली आहे. तर मौर्यकालीन 12 बार आणि नागार्जुनी टेकड्यांवरील कोरीव लेण्यांची काल निश्चित करता येतं. म्हणजे अशा प्रकारची ही भारतातील काय आहे, पहिली कोरीव लेणी आहेत. माहिती आहे का तुम्हाला, हे पाहत असताना या काळात कलावस्तू निर्माण करण्याच्या संदर्भात विष्टी ही संज्ञा वापरली गेली आहे. विष्टी म्हणजे प्रजाजनांनी श्रमरूपाने दिलेला एक कर होता. म्हणजे विष्टीद्वारे कारागीर सरकारला विशिष्ट रकमेइतके परिश्रम वेतन देत असत. अशा प्रकारे पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्ताचा एक अतिभव्य प्रासाद होता. मेगास्थेनिसने इराणची राजधानी सुसा येथील राजप्रासादाशी त्याची तुलना केली आहे. म्हणजे विटांचा उंच भिंतीचे तट त्या प्रासादाचे संरक्षणात बांधले होते व आतील बाजूस अनेक इमारती होत्या. त्या इमारतीचे बांधकाम दगडी होते. इमारतीच्या आत स्तंभ उभारले होते, यामध्ये लाकडाचाही उपयोग केलेला होता. चीनी प्रवासी पहियांनी प्रासादाचे वर्णन केलेले आहे. कलाचित्रात दिलेली अप्रतिम देणगी म्हणजे मौर्यकालीन एकसंध भव्य स्तंभ उभारले गेले, त्यांना आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखतो. हे स्तंभ एकूण 30 ठिकाणी होतं. हे स्तंभ गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना आणि त्या ठिकाणी घडल्या तिथे आणि महत्त्वाच्या राजमार्गावर उभारलेले होते. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्तूपाची उभारणी केली होती. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत सुमारे 24,000 स्तूप बांधले असं म्हटले जाते. अशा प्रकारे पाटलीपुत्र येथे काय आहे, चंद्रगुप्ताचा एक अतिभव्य प्रासाद असून मेगास्थेनिसने इराणची राजधानी सुसा येथे राजप्रासादाशी त्याची तुलना केली आहे. विटांच्या उंच भिंतीचे तट त्या प्रासादाच्या संरक्षणात बांधले होते. या त्याच्या आतील बाजूस अनेक इमारती होत्या. त्याच्या इमारतीचे बांधकाम हे काय आहे, दगडी होते. इमारतीचे आत स्तंभ उभारले असून त्यामध्ये लाकडाचा उपयोग केलेला होता.
चिनी प्रवासी पहियाने प्रासादाचे वर्णन केलेलं आहे. कलाचित्रात दिलेली अप्रतिम देणगी म्हणजे मौर्यकालीन एकसंध भव्य स्तंभ. धर्मप्रसारासाठी सम्राट अशोकाच्या काळात अनेक स्तंभ उभारलं गेलं. त्यांना आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखतो. हे स्तंभ एकूण 30 ठिकाणी होते. हे स्तंभ गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना ज्या ठिकाणी घडल्या तिथे आणि महत्त्वाच्या मार्गावर उभारलेले होते. सम्राट अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात स्तूपाची उभारणी केली गेली. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत सुमारे किती 84,000 स्तूप बांधले असं म्हटलं जातं. आता आपल्याला मौर्य काळातील समाज जीवन हे महत्त्वाच्या आणि शेवटच्या मुद्द्यांविषयी आपल्याला चर्चा करायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, उत्खननामधून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मौर्य काळातील जीवनमान उंचावल्याचं आपल्याला दिसून येतो. तर मौर्य काळात चातुर्वर्ण्य पद्धती ही दृढ झाली होती. व्यवसायावर आधारलेल्या भारतीय समाजाच्या 7 वर्णाचे वर्णन मेगस्थेनीस करतो. मेगस्थेनीस हा काय होता, हा कोण होता, तर जेव्हा चंद्रगुप्त आणि सेल्युकस निकेटर यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं तेव्हा चंद्रगुप्ताचा विजय झालेला होता. तेव्हा मेगस्थेनीस आणि सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त यांच्यामध्ये एक संधी झालेली होती. संधीनुसार काय झालेलं होतं, जिंकलेला सर्व प्रदेश चंद्रगुप्ताला देण्यात यावं. दुसरं म्हणजे चंद्रगुप्ताच्या दरबारात मेगस्थेनीसचा एक राजदूत, मेगस्थेनीस नावाचा एक राजदूत ठेवण्यात यावं. तिसरं म्हणजे सेल्युकस निकेटरची पुत्री हेलेना हिला चंद्रगुप्ताला करून घ्यावं, चंद्रगुप्ताला दिलं जावं असं ठरवण्यात आले होतं. अशा प्रकारे मेगस्थेनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांच्या जीवनावर आणि दैनंदिन राजकारभारावर लिहिलेला त्या काळचा ग्रंथ म्हणजे तो इंडिका ग्रंथ होय. म्हणजे या इंडिका ग्रंथ हे एक महत्त्वाचं साधन आहे की आपल्याला मौर्य साम्राज्याविषयी त्यामध्ये विपुल प्रमाणात आणि खरी माहिती त्यातून आपल्याला मिळतं. आणि अशा प्रकारे व्यवसायावर आधारलेल्या भारतीय समाजाच्या 7 वर्णाचे वर्णन कोण करत असतो, मेगस्थेनीस करतो. पुरोहित म्हणा, शेतकरी म्हणा, धनगर व शिकारी, व्यापारी व मजूर, सैनिक, हेर आणि सत्ताधारी अधिकारी हे 7 वर्ग त्यांच्या काळात होते असे मेगस्थेनीसने आपल्या इंडिका या ग्रंथात म्हटलेलं आहे. म्हणजे लोकजीवन संपन्न आणि सुखी होते. नट म्हणा, नर्तक म्हणा, गायक, वादक अशा मनोरंजन करणाऱ्या वर्गाचा उल्लेख यामध्ये आढळतो. रथांची आणि घोड्यांची शर्यती म्हणा, मल्लयुद्ध तसेच नृत्य गायन स्पर्धा हे करमणुकीचे काय आहे लोकप्रिय प्रकार होते. द्यूत खेळणे प्रचलित होते पण त्यावर सरकारी नियंत्रण होते. अशा प्रकारे वैदिक काळापासून चालत आलेली शिक्षणाची परंपरा मौर्य काळातही तशीच राहिलेली आहे. मौर्य काळात तक्षशिला, काशी ही नगरे उच्च विद्या आणि कलांचे शिक्षण देणारी श्रेष्ठ केंद्रे बनलेली आहे. अशा प्रकारे